नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आज आपण महाकुंभ स्नान बद्दल विशेष माहिती जाणून घेऊया। आज मौनी स्नान अमावस्या आहे आणि हे महाकुंभ मेळाव्याच्या शाही स्नान मधून एक आहे। पौष महिन्यात येणारी अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते। या अमावस्येला मौनी अमावस्या देखील म्हणतात। या दिवशी दान आणि धार्मिक कार्य, यज्ञ आणि कठोर तपश्चर्या सारखेच फळ देतात। अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाचेही मोठे महत्त्व आहे, कारण याला माघ अमावस्या असेही म्हणतात। या दिवशी दान केल्यास शनीचा अशुभ प्रभाव टाळता येतो। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार ऋषी मुनीचा जन्म मौनी अमावस्येला झाला आणि मौनीची उत्पत्ती मनु या शब्दापासून झाली। हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला दर्श अमावस्या साजरी केली जाते। हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष मानले गेले आहे। मौनी अमावस्येला स्नान आणि दान करण्याची परंपरा शतकानुशतके चालली असलेली आहे। हिंदू धर्म ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की जे लोक मौनी अमावस्येच्या दिवशी गंगासह इतर पवित्र नदीमध्ये स्नान करतील आणि दान करतील त्यांना पुण्य प्राप्ती होईल, म्हणून अमावस्येला उपवास आणि देवांची पूजा केली जाते। असे मानले जाते की या दिवशी महादेवांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते। मौनी अमावस्या पितरांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते। गरुड पुराणात म्हटले आहे की मौनी अमावस्याच्या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान करावे। मौनी अमावस्याच्या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान केल्याने 3 पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो। पितरांना मोक्ष प्राप्त झाल्यानंतर ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने सुख, सौभाग्य आणि वंशवृद्धी होते। अशाच माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।